आकाशवाणी नागपूर वीणा डोंगरवार आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारताचं एलपीजी वाहक जहाज ग्रीन सान्वी होर्मुझ सामुद्रध्वनी पार करून मुंबईच्या दिशेनं रवाना. भारतीय ज्ञानाचं वैश्विकीकरण तर वैश्विक ज्ञानाचं भारतीयीकरण आवश्यक. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नागपुरात प्रतिपादन. नागपूर मनपा शिक्षकांच्या एआय प्रशिक्षणाला प्रारंभ. शिक्षकांना मिळणार जनरेटिव्ह एआय आणि मायक्रोसॉफ्ट को पायलटचे धडे. आणि लोकनेते दत्ता मेघे हजारोंच्या जीवनाचा आधार झाले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं शोकसभेत प्रतिपादन. नागपूर आणि वर्धा इथं स्मारक उभारणार. आता सविस्तर बातम्या. पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जहाज ग्रीन सान्वी 44,000 टन एलपीजी घेऊन होर्मुझ सामुद्रधुनी पार करून मुंबईच्या दिशेनं रवाना झालं. इराणनं होर्मुझच्या सामुद्रधुनीवर अनेक निर्बंध लादले असले तरी भारतीय ध्वज असलेल्या जहाजांना सुरक्षितपणे जाण्याची परवानगी दिली आहे. युद्ध सुरू झाल्यापासून गेल्या महिनाभरात होर्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवास करणारं हे 7वं भारतीय जहाज आहे. सामुद्रधुनीच्या पश्चिमेला अडकलेल्या 17 भारतीय जहाजांपैकी ग्रीन आशा आणि जग विक्रम ही 2 जहाजं देखील एलपीजीनं भरलेली आहेत. या जहाजांना सामुद्रधुनी पार करण्याची लवकरच परवानगी मिळेल आणि एलपीजीच्या तुटवड्याचा सामना करणाऱ्या भारतीयांना मोठा दिलासा मिळेल असं वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे. देशातल्या गरीब आणि मध्यमवर्गीय प्रवाशांना रेल्वे प्रवासाचा सुखद आणि सुरक्षित अनुभव देणं याला रेल्वे विभागाचं सर्वोच्च प्राधान्य असल्याचं रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. वैष्णव यांच्या अध्यक्षतेखाली रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची महत्वाची बैठक नवी दिल्लीत झाली. त्यावेळी ते बोलत होते. प्रवाशांच्या गरजांनुसार सोयीसुविधांचा विस्तार आणि रेल्वेच्या आधुनिकीकरणावर या बैठकीत चर्चा करण्यात आली. भारतीय ज्ञानाचं वैश्विकीकरण तर वैश्विक ज्ञानाच्या भारतीयीकरणातून विकसित भारत 2047चं ध्येय साकार करावयाचं असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. विश्वेश्वरय्या राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थेच्या सभागृहात विकसित महाराष्ट्रासाठी शिक्षण या विषयावर महाराष्ट्र ज्ञानसभा आयोजित करण्यात आली आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली, विश्वेश्वरय्या राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थान, भारतीय प्रबंध संस्थान, शिक्षण संस्कृती उत्थान न्यास नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित महाराष्ट्र ज्ञानसभेचं उद्घाटन करताना मुख्यमंत्री आज मार्गदर्शन करत होते. अध्यक्षस्थानी शिक्षण संस्कृती उत्थान न्यासचे राष्ट्रीय सचिव अतुल कोठारी होते, तर राज्यपालांचे सचिव डॉ प्रशांत नारनवरे, व्हीएनआयटी शासी मंडळ अध्यक्ष डॉ मदभूषी मदन गोपाल प्रामुख्यानं उपस्थित होते. यावेळी भारतीय ज्ञानाच्या वैश्विकीकरणाची गरज फडणवीस यांनी बोलून दाखवली. हम सभी जानते हैं कि इस शिक्षा नीति का सबसे महत्वपूर्ण अगर कोई उद्देश्य है तो वो वैश्विक ज्ञान का भारतीयकरण और भारतीय ज्ञान का वैश्विकीकरण, ये हमारा उद्देश्य. जगात कुठेही विद्यापीठाची संकल्पना नसताना भारतात नालंदा, तक्षशिला, विक्रमशिला, काशी आदी जगन्मान्य विश्वविद्यालये होती. यात खगोल, भूगोल, शल्यचिकित्सा, विज्ञान, व्याकरण, आर्किटेक्ट या सर्व प्रकारच्या शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च ज्ञान मिळत होतं. यावरून आपण किती ज्ञानसमृद्ध होतो असं चीनी पर्यटकांना लिहिलेल्या साहित्यातून दिसून येतं असं फडणवीस यावेळी म्हणाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे होऊ घातलेली बारामती मतदारसंघाची पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी सर्व पक्षांनी सहकार्य करावं असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. आगामी पोटनिवडणुकीत बारामती मतदारसंघात रिक्त झालेल्या जागेवरून सुनेत्रा पवार निवडणूक लढवणार आहेत. सर्व पक्षांनी सुनेत्रा पवार यांना पाठिंबा देऊन महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेचं पालन करावं असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. माजी गृहमंत्री दिवंगत आर पाटील यांच्या निधनानंतर त्यांच्या मतदारसंघातून पाटील यांच्या पत्नी सुमन पाटील बिनविरोध निवडून आल्या होत्या याची आठवणही मुख्यमंत्र्यांनी करून दिली. येत्या 23 एप्रिलला ही निवडणूक होणार आहे. बुलडाण्याचे जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील यांच्या नाविन्यपूर्ण सहज प्रणाली आणि महसूल मित्र या उपक्रमांची राज्य सेवा हक्क आयोगानं विशेष दखल घेतली आहे. एआय तंत्रज्ञानावर आधारित बुलडाणा सहज सेवा महसूल या आराखड्याच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकरी आणि सर्व स्तरातील नागरिकांना ऑनलाईन मोबाईलद्वारे कागदपत्र उपलब्धतेची सुविधा पुरवण्यात येत आहे. मुंबईत पार पडलेल्या आयोगाच्या 31व्या बैठकीत या उपक्रमांचं सादरीकरण करण्यात आलं. यावेळी आयोगानं या उपक्रमांची प्रशंसा करत ही सुविधा संपूर्ण महाराष्ट्रात लागू करण्याची शिफारस राज्य सरकारकडे केली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव चंचल कुमार यांनी आज पुण्यात राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय, नॅशनल फिल्म आर्काइव्ह ऑफ इंडिया इथं भेट देऊन सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला आणि अधिकाऱ्यांशी संवाद साधला. यापूर्वी त्यांनी फिल्म्स अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया इथं भेट देऊन प्राध्यापकांशी चर्चा केली तसंच शैक्षणिक आणि पायाभूत सुविधांचा आढावा घेतला.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडियो या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. नागपूर महानगरपालिका शाळेतील शिक्षकांना डिजिटल युगाशी सुसंगत बनवण्यासाठी आणि त्यांच्या अध्यापन पद्धतीत आधुनिकतेचा समावेश करण्यासाठी रोबोटिक्स इंडिया संस्थेतर्फे आयोजित कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशिक्षण वर्गाला मनपाच्या अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी यांनी आज भेट दिली. यावेळी त्यांनी जास्तीत जास्त शिक्षकांनी कृत्रिम बुद्धिमत्ता आत्मसात करून तिचा वापर आपल्या अध्यापनात करावा आणि विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाचं मार्गदर्शन करावं असं आवाहन केलं. मनपाच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी ई लायब्ररीमध्ये एस्टॅब्लिशमेंट ऑफ मायक्रोसॉफ्ट एज्युकेटर एआय अकॅडमी फॉर स्किलिंग अँड इकॉनॉमिक एम्पॉवरमेंट EASE आणि डेसिग्नेशन ऑफ नागपूर रिजनल हब या उपक्रमाअंतर्गत 2 एप्रिलपासून हा प्रशिक्षण वर्ग घेतला जात आहे. प्रशिक्षण वर्गाला मनपाच्या शिक्षण विशेष समिती सभापती संतोष देवी लड्ढा यांनी भेट देत मार्गदर्शन केलं. या प्रशिक्षणात शिक्षकांना प्रामुख्यानं जनरेटिव्ह एआय आणि मायक्रोसॉफ्ट कोपायलट यासारख्या प्रगत डिजिटल टूल्सचा वापर करण्यास शिकवण्यात आलं. मनपा शाळेतील शिक्षकांना तंत्रस्नेही बनवून शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी हे प्रशिक्षण अत्यंत मोलाचं ठरणार आहे. नागपूर महानगरपालिकेचे शिवसेना शिंदे गट पक्षाचे गटनेते गणेश चार्लेवार यांनी फुलांचे गुच्छ नकोत फक्त पुस्तके हवीत ही संकल्पना राबवत आपल्या पदग्रहण सोहळ्याला एक वेगळी आणि प्रेरणादायी दिशा दिली. या उपक्रमाअंतर्गत त्यांनी उपस्थित मित्र कार्यकर्ते आणि मान्यवरांना पारंपरिक फुलांचे गुच्छ न आणता पेन पेन्सिल वह्या आणि इतर शैक्षणिक साहित्य आणण्याचं आवाहन केलं. त्यांच्या या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि मोठ्या प्रमाणात शैक्षणिक साहित्य संकलित करण्यात आलं. हे साहित्य गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बळ विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आलं. कार्यक्रमाला राज्यमंत्री आशिष जयस्वाल, विधान परिषद सदस्य कृपाल तुमाने यांच्यासह अनेक मान्यवर आणि शिवसैनिक उपस्थित होते. लोकनेते दत्ता मेघे यांनी अतिशय कष्टातून स्वतःचं जीवन उभं केलं आणि हजारोंच्या जीवनाचा आधार झाले. राजकारणात असतानाही त्यांनी पूर्णवेळ समाजकारण केलं. अशी माणसं दुर्मिळ असतात आणि दत्ताभाऊ राजकारणातील दुर्मिळ व्यक्तिमत्व होते या शब्दात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दत्ता मेघे यांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी त्यांनी दत्ता मेघे यांच्या आठवणींना उजाळा दिला. शेवटपर्यंत समाजातल्या गोरगरीब माणसाबद्दल त्यांच्या मनातली संवेदनशीलता सतत जागरूक होती आणि आयुष्याच्या शेवटपर्यंत अडचणीत येणारा माणूस त्यांच्या घरी आला तो कधी असा वापस गेला नाही. त्याच्या मागे ते खंबीरपणे उभे राहिले. असे एक नाही हजारो उदाहरणं आहेत. नागपुरातील VCA मैदान जामठा इथं आज सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेचं आयोजन करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती होती, तर महापौर नीता ठाकरे, कामगार मंत्री आकाश फुंडकर, राज्यमंत्री डॉ पंकज भोयर, राज्यमंत्री आशिष जयस्वाल, राज्यसभा सदस्य माया इवनाते, दत्ता मेघे यांचे सुपुत्र आमदार समीर मेघे, सागर मेघे यांच्यासह मेघे कुटुंबियांची उपस्थिती होती. दत्ताभाऊ मेघे हे जनसामान्यांचे, बहुजनांचे, गोरगरिबांचे नेते होते. अतिशय गरिबीतून जीवनाची सुरुवात करत स्वतःच्या कर्तृत्वानं आपल्या पायांवर ते उभे राहिले. सर्व लोक प्रेमानं त्यांना दत्ताभाऊ म्हणायचे, पण ते खऱ्या अर्थाने दाताभाऊ होते या शब्दात मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्ता मेघे यांची 2 स्मारकं करण्याचा विचार असल्याचं सांगितलं. वर्धा आणि नागपूर अशा दोन्ही ठिकाणी ही स्मारकं असतील असं ते म्हणाले. विदर्भात बुलढाणा जिल्हा वगळता इतर सर्व जिल्ह्यात पुढील 3 ते 4 तासात काही ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यांचा जोर वाढण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी गारपीट होण्याची तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. वाशिमसह मानोरा, मंगरुळपीर, कारंजा या तालुक्यात वादळी वाऱ्यासह पडलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे काढणीला आलेल्या कांदा बीजाचं प्रचंड नुकसान झालं. अमरावती जिल्ह्यात काल विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. याचा फटका गहू, मका आणि संत्रा पिकाला बसला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारताचं LPG वाहक जहाज ग्रीन सान्वी होर्मुझ सामुद्रधुनी पार करून मुंबईच्या दिशेनं रवाना. भारतीय ज्ञानाचं वैश्विकीकरण तर वैश्विक ज्ञानाचं भारतीयीकरण आवश्यक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नागपुरात प्रतिपादन. नागपूर मनपा शिक्षकांच्या AI प्रशिक्षणाला प्रारंभ. शिक्षकांना मिळणार जनरेटिव्ह AI आणि मायक्रोसॉफ्ट को पायलटचे धडे. आणि लोकनेते दत्ता मेघे हजारोंच्या जीवनाचा आधार झाले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं शोकसभेत प्रतिपादन. नागपूर आणि वर्धा इथं स्मारकं उभारणार. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.